मित्रमंडळी नमस्कार. या ठिकाणी आपल्याला एक पक्षी दिसलेला आहे आणि तो आहे मित्रमंडळी नमस्कार. हे आहे ड्रॉंगो पक्ष्याचं पिल्लू आणि आज आपण हा जो व्हिडिओ बनवतोय तो फक्त वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याची आई त्याला कसं फिडिंग करते ह्या व्हिडिओत सुरुवातीला दिसेल आणि नंतर मग वेगवेगळ्या पक्ष्यांचे जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते आपण यामध्ये ॲड करत जाणार आहोत. काही ठिकाणी आवाज असेल. हे पिल्लू जे आहे ते फार लांब पल्ल्याचं उड्डाण करू शकत नाही, अगदी थोडा वेळानं थांबते आणि त्याची आई त्याला भरण्यासाठी येण्याचा प्रयत्न करते आणि मीही तिची वाट बघतोय. तर आलेली आहे, परंतु त्याला थोडंसं बाजूला बोलवून घेण्याचा प्रयत्न चाललेला असतोय. तरी बाकीचे इतरही पक्षी त्यांच्या कुटुंबातील दिसत आहेत. ड्रॉंगो पक्ष्याला मराठीमध्ये कोतवाल म्हणतात आणि हे त्याचं पिल्लू आहे. ते स्वतःही काहीतरी खाण्याचा प्रयत्न करते आणि जंगल भागामध्ये ज्यावेळेस आपण सफारीला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी रॅकेट टेल्ड ड्रॉंगो म्हणजेच रॅकेटसारख्या दोन शेपटी असलेले ड्रॉंगो आपल्याला बघायला मिळतात आणि हे त्याला फिडिंग जे करायचं काम चालू आहे त्यातनं त्याच्या आईने त्याला फिडिंग केलेलं आहे आणि हा क्षण आपल्याला इथं रेकॉर्ड करता आलेला आहे. त्याच्या आईला बहुतेक शिकार सापडलेली आहे. ते मारायचा प्रयत्न चालू आहे आणि मारल्यानंतर त्यासाठी तिसरा एक पक्षी त्या ठिकाणी आलेला आहे. बहुतेक तर त्याला सापडलेली आहे ती गोम आहे, ज्याला आपण सेंटिपेड असं म्हणतो. तर तो पूर्ण मारून त्या पिल्लाला खाऊ घालणार. त्यासाठी अगोदर पकडल्यानंतर त्या पिल्लाला इजा होऊ नये अशा पद्धतीने त्याला पूर्ण मारणार आणि मारून आधू केल्यानंतरच त्या पिल्लाला ती खाऊ घालणार. तर असं हे सकाळ सकाळचं निसर्गातलं जे दृश्य आहे ते आपल्याला बघायला मिळतं. आणि या ठिकाणी त्या पिल्लाला ते अजून खाणं जमत नाही. परत एकदा त्या पिल्ला तोंडातून परत घेऊन त्या गोमला मारायचा प्रयत्न चालू आहे आणि त्या पिल्लाला ते तिनं खाऊ घातलेलं आहे. अजूनही त्याला खाणं शक्य होत नाही म्हणून त्या मिलीपेड नाही सेंटिपेडला मारायचा प्रयत्न चाललेला आहे आणि परत खाऊ घालायचा प्रयत्न चाललेला आहे. तर अशा पद्धतीनं
सकाळचा हा त्यांचा जो ब्रेकफास्ट, न्याहारी, नाश्ता काय म्हणायचं ते म्हणूया, तर तो झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं ते पिल्लूही त्या ठिकाणी जे आईनं खाऊ घातले ते खाल्लेलं आहे. त्याच्याऐवजी इथं दुसरा एक शेजारी पक्षी आलेला आहे की आयतं काय त्या ठिकाणी सापडतंय का. तर असं पण एकमेकाचं खाद्य पळवापळवी ही निसर्गात केली जाते. त्या पिल्लाला फार लांब पल्ल्याचं उड्डाण करता येत नाही आणि म्हणून आई त्याच्या सतत जवळ वावरते. दुसऱ्या पक्ष्यापासून धोका होऊ नये किंवा दुसऱ्या पक्ष्यांनी त्यांचं खाद्य हिसकावून घेऊ नये म्हणून हा प्रयत्न चालू असतो. समोर जो कोतवाल पक्षी दिसतोय तर ती आहे आई, आणि आई खाद्य शोधण्यासाठी गेलेली आहे. आणि समोरच्या बाजूला दिसणारी आहेत ही 2 लहान पिल्लं आहेत. तर त्या दोन्ही पिल्लाला ते भरवायचं काम करते आणि पिल्लं आईच्या जवळपासच फिरत असतात. आई जिकडं जाईल तिकडं पिल्लं येतात.